नमस्कार. मी सौ पूर्णा परांजपे. नवरात्र विशेष 9 दिवस 9 नाती या सदरामध्ये ऑडिओ स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोचणार आहे. मंडळी, आजचा दिवस 5वा, म्हणजेच या दिवशीचं मातेचं रूप स्कंदमाता. स्कंदमाता ममता, प्रेम या नवदुर्गांमधील दुर्गेचं स्कंदमाता हे 5वं स्वरूप. पर्वतराजाची हिमालयाची कन्या म्हणून पार्वती, महादेवाची पत्नी म्हणून माहेश्वरी, शुभ्र वर्ण असणारी म्हणून गौरी, ही सर्व स्कंदमातेचीच नावं. कमळाच्या आसनावर विराजमान असणारी म्हणून पद्मासना असंही हिला म्हणतात. ही विद्यावाहिनी पण आहे. स्कंदमाता या अवताराची उत्पत्ती सांगताना असं सांगितलं जातं, एकदा कार्तिकेयाला इंद्र खूप चिडवू लागला की तू शिवपार्वतीचा पुत्र नाहीस. असे अनेक वेळा चिडवल्यावरती बिचारा कार्तिकेय व्यथित झाला, दुःखी झाला. अहो, बाळ दुःखी झालं की कुठल्या मातेला बरं आवडेल? आणि म्हणून माता सिंहासनावर विराजमान झाली आणि तात्काळ प्रगट होऊन तिने स्कंदाला म्हणजेच कार्तिकेयला उचलून कुशीत घेतलं. आणि ही माता म्हणजेच स्कंदमाता. या सृष्टीमध्ये हिचं प्रेम अगाध असे आहे. अशी ही स्कंदमाता स्वस्वरूप चतुर्भुज आहे. सिंहासनावरती विराजमान आहे आणि एका हाताने स्कंदाला सावरलेले असून एक हात वर मुद्रेमध्ये आहे. 2 हातामध्ये कमळं आहेत आणि नवरात्रामधील पंचमीला हिला ललिता पंचमी असंही म्हटलं जातं. या स्कंदमातेची उपासना केली जाते तोच हा दिवस. या मध्ये देवीची ममता, प्रेम, माया दिसून येते. मंडळी, याच अर्थाने आपल्याही नात्यामध्ये येणारं या स्कंदमातेचं नातं ममत्वाचं, प्रेमाचं, वात्सल्याचं म्हणजे आपली आत्या. आत्याचं नातं हे प्रेमळ असतं, ममत्वाचं असतं, वात्सल्याचं असतं. घरामध्ये असणारं छोटं मूल या आत्याला अतिशय आवडत असतं आणि त्याच्यावरती अतिशय प्रेम करणारी ही आत्या असते. घरातलं कोणीही तिच्यावरती चिडलं, रागवलं, ओरडलं तरी या आत्याबाईंचं नातं खूप जिव्हाळ्याचं असतं बरं. आणि ममत्वाने ती आपल्या या लेकराला जपत असते. आणि म्हणूनच स्कंदमातेप्रमाणे ममत्व असणारं आजचं नातं म्हणजे आत्या. या स्कंदमातेप्रमाणे आपल्या या नात्याला जपून तिच्याकडून आपली जपणूक करून घेऊन या देवीला शतशः प्रणाम करूया, शतशः प्रणाम करूया. धन्यवाद.